20 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे। तेव्हा गावात नुकतंच कलर टीव्ही आणि डीव्हीडी प्लेअरचं फॅड पसरलं होतं। तर गणपतीचे दिवस होते। गावात नवीन नवीन इलेक्ट्रिसिटी आलेली। मग पोरांचं ठरलं बायकांना कलर टीव्हीवर मराठी पिक्चर दाखवायचा। बरीच डोके पुढे गेल्यानंतर एका नावावर पोरं ठाम झाली। अलका कुबल यांचा माहेरची साडी झालं। तालुक्याला जाऊन माहेरची साडीची सीडी विकत आणली। एका फौजीच्या घरातनं टीव्ही बाहेर काढली आणि देवळा पुढे मांडली। त्याच्यावर 1991 सालचा तंबू थिएटर्स गाजवलेला ब्लॉकबस्टर माहेरची साडी सिनेमा लावला। तुम्हाला सांगतो मंडळी, बायकांनी पिक्चर बघितला कमी, बायका रडल्या जास्त। तिकडं लक्ष्मीला तिच्या सावतराईनं आणि सासूनं जाच केला की इकडं बायका त्यांच्या नावानं कडा कडा बोट मोडायच्या। आणि क्लायमॅक्स मध्ये लक्ष्मीचा बाप माहेरची साडी म्हणून आपल्या डोक्याला गुंडालेलं फाटकं चिंदुक जेव्हा लक्ष्मीच्या चितेव घालतो तेव्हा तर बायकांना हुंदकाच आवरला नाही। नेमका कुणाचा पदर घेऊन आपण आपलं डोळं पुसतोय त्याचं त्यांनाच कळलं नाही। माणसांचं बी तसंच, तोंडाव दाखवत नसली तरी रडायला त्यांना बी लय आलेलं। पुढचा महिनाभर लोक त्या धक्क्यातनं सावरलीच नव्हती। आदर्श लेक, सून, बायको आणि बहीण म्हणून अलका कुबल यांनी साकारलेली लक्ष्मी प्रत्येकाच्या मनावर ठसली। असं म्हणतात माहेरची साडी सिनेमानं अलका कुबल यांना मराठीतली पहिली महिला सुपरस्टार केलं। आजच्या व्हिडिओत आपण त्याच अलका कुबल यांच्या संपूर्ण सिनेप्रवासाची गोष्ट जाणून घेणार आहे। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी। तर 23 सप्टेंबर 1963 रोजी लक्ष्मीच्या सोनपावलांनी कुबल घराण्यात अलकाताईंनी प्रवेश केला। त्या काही अलका कुबल यांचे आजोबा सिनेमांमधून छोटे मोठे रोल करत असायचे, त्यामुळे अभिनयाची गोडी त्यांना तिथूनच लागली। अलका घरातील भावंडांपैकी सगळ्यात लहान। त्याची आई महापालिकेच्या शाळेत शिक्षिका होती आणि वडील टाटा मिलमध्ये काम करायचे। दरम्यान शालेय शिक्षण घेत असताना त्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, गणपती मंडळांच्या स्पर्धा किंवा नाटकाच्या स्पर्धांमध्येही भाग घेतला। पुढे वयाच्या 8व्या वर्षी त्यांना एक मोठी संधी चालून आली। रंगभूमीवर सुपरहिट ठरलेल्या नटसम्राट या नाटकात लहान मुलीचं पात्र करण्याची। समोर डॉक्टर श्रीराम लागूसारखे कसलेले कलाकार, पण अलकाताई डगमगल्या नाहीत। बाल कलाकार म्हणून जवळपास 250च्या वर त्यांनी नटसम्राटचे प्रयोग केले। सुरुवातच इतकी दमदार झाली होती की आता भविष्यात ही पोरगी सिने जगतात धुमाकूळ घालणार असंच प्रत्येकाला वाटत होतं। पुढे त्यांनी यशवंत दत्त यांच्या वेडा वृंदावन या नाटकातही काम केलं। त्यांना कमी वयात आलेली अभिनयाची समज अफाट होती। 12 वर्षाच्या होईस्तोवर त्यांनी संध्याछाया, मी मालक या देहाचा अशा अनेक नाटकांमधून कामं केली। पुढे मॅट्रिकचं वर्ष सुरू झालं। चांगला अभ्यास करून चांगल्या मार्कानं पास व्हायचं स्वप्न होतं, पण नेमकं त्याच काळात त्यांना चक्र नावाच्या एका हिंदी सिनेमाची ऑफर आली, ज्यामध्ये नसरुद्दीन शाह आणि स्मिता पाटील यांच्यासोबत काम करायचं होतं। अभ्यास का सिनेमा असा पेच प्रसंग त्यांच्यासमोर उभा राहिला आणि शेवटी धाडसी निर्णय घेऊन त्यांनी सिनेमा स्वीकारला। पण अभ्यास बुडून चालणारा नव्हता, म्हणून त्या सेटवरच अभ्यास करत बसायच्या। स्मिता पाटील यांना तेव्हा त्यांचं कौतुक वाटायचं। दरम्यान नाटक, थ्रू थेट, हिंदी सिनेमा आणि मग मराठी सिनेमा असा प्रवास अलका कुबल यांनी केला। चक्र या हिंदी सिनेमानंतर त्यांना पहिल्या मराठी सिनेमाची ऑफर मिळाली, दत्ता केशे यांनी दिग्दर्शित केलेल्या पोरींची धमाल बापाची कमाल या सिनेमाची। त्यात निळू फुले, सीमा प्रधान, लक्षा यांच्यासोबत त्यांनी काम केलं, पण निर्मात्यांना आलेल्या अडचणींमुळे तो सिनेमा तेव्हा प्रदर्शित होऊ शकला नाही। तो सिनेमा प्रदर्शित व्हायला 1987 साल उजळावं लागलं, पण तोपर्यंत त्यांना NS वैद्य यांनी लेक चालली सासरला या चित्रपटासाठी विचारलं होतं। लग्न करून सासरी गेलेल्या पोरीचा तिची सासू छळ करते अशा स्टोरी लाईनचा तो सिनेमा। त्यात पुन्हा आपला लक्षा, महेश कोठारे, शशिकला, रुही बेर्डे, अलका इनामदार, आशा पाटील, सरोज सुकथनकर, शरद तळवळकर, भालचंद्र कुलकर्णी अशा दिग्गज कलाकारांसोबत त्यांनी काम केलं। 1984 साली आलेला लेक चालली सासरला हिट झाला, पण त्या सिनेमामुळे इंडस्ट्रीत अलका कुबल यांची सोशिक सुनेची इमेज बनली। पुढे मग त्यांनी स्त्रीधन, सोबती, तुझ्या वाचून करमेना, माझं घर तुझं संसार, राजानं वाजवला बाजा, देटाई, झाकली मूठ 1.25 लाखाची, शुभ बोलणाऱ्या अशा काही सिनेमात काम केलं। त्यापैकी राजाने वाजवला बाजा बरा चालला असं म्हणतात। त्या काही त्यांना काही गुजराती, भोजपुरी आणि हिंदी चित्रपटाच्याही ऑफर येत होत्या। दरम्यान 1984 साली त्यांनी आदमी और औरत या हिंदी सिनेमातही काम केलं, पण शिर्डी के साईबाबा या हिंदी सिनेमातली त्यांची भूमिका विशेष गाजली। 80चं दशक संपून 90च्या दशकाला सुरुवात झाली होती।
दादा कोंडके यांचे पुतणे व प्रसिद्ध दिग्दर्शक विजय कोंडके त्यांच्या आगामी माहेरची साडी सिनेमातल्या लक्ष्मीच्या रोलसाठी हिरोईन शोधत होते. त्यांची पहिली पसंती होती मैंने प्यार किया मध्ये काम करणारी भाग्यश्री पटवर्धन. पण काय केल्या तो योग जुळून येत नव्हता. बराच काळ भाग्यश्री यांच्या मागे घालवल्यानंतर विजय कोंडके यांच्या पाहण्यात एकदा लेक चाललेली सासरला सिनेमा आला आणि त्यांना त्यांची लक्ष्मी मिळाली. अलका कुबल यांनी लक्ष्मीच्या रूपात सिनेमात जीव ओतला. बाकी अजिंक्य देव, विक्रम गोखले, जयश्री गडकर, अलका इनामदार, उषा नाडकर्णी, आशालता वाबगावकर, किशोरी शहाणे, विजय चव्हाण, भालचंद्र कुलकर्णी या सहकलाकारांनी खमक्या भूमिका केल्या. पण माहेरची साडी खऱ्या अर्थानं अलका कुबल यांचा सिनेमा होता. त्या सिनेमानं त्यांना पहिली महिला सुपरस्टार केलं. माहेरच्या साडीनं त्यावेळी 5 ते 10 रुपये तिकिटाच्या जोरावर 12 कोटींचा गल्ला जमवला. कमाईची सगळी रेकॉर्ड्स तोडली. माहेरची साडी सगळ्यात जास्त चालला ते गावाकडच्या तंबू थिएटर्समध्ये. लोक तिकिटासाठी पहाटे 4 वाजल्यापासून लांबच्या लांब रांगा लावून बसायची. त्यावेळी माहेरची साडी सिनेमाचं 5 रुपये किमतीचं तिकीट ब्लॅकनं 50 रुपयांना विकलं गेलं होतं. माहेरची साडी सिनेमानं अलका कुबल यांना महाराष्ट्राच्या घराघरात पोचवलं. आपली बहीण असावी तर अशी, आपली लेक असावी तर अशी असंच प्रत्येकाला वाटत होतं. त्यानंतर मग त्यांनी मागवळून पाहिलंच नाही. पुढे त्यांनी अनुराधा, वाट पाहते पुनवेची, माहेरचा आहेर, माया ममता, दुर्गा आली घरा, जखमी कुंकू, 4 दिवस सासूचे, कमाल माझ्या बायकोची, बाळाचे बाप ब्रह्मचारी, देवकी, ओटी कृष्णा मायेची, तुळस आली घरा, ओवाळणी अशा काही सिनेमात तशाच शिकसून आणि बायकोच्या भूमिका स्वीकारल्या. त्या काही त्या टाईपकास्ट झाल्या होत्या असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. 2005 पर्यंत त्यांना वेगवेगळ्या सिनेमातून तशाच भूमिका येत राहिल्या. त्याला कंटाळून त्यांनी जवळपास 50 सिनेमे नाकारले. त्यावेळी अनेक आघाडीच्या नायकांसोबत त्यांनी काम केलं. पण अलका कुबल यांच्या अभिनयाची ताकद इतकी अफाट होती की त्यांच्या सिनेमात हिरोचं अस्तित्व जाणवायचं नाही. संपूर्ण सिनेमाभर अलका कुबलच सगळ्यांना पुरून उरायच्या. 2004 साली त्यांचा काळूबाईच्या नावानं चांग भलं हा देवी प्रधान सिनेमा सुपरहिट झाला. त्यात त्यांनी काळूबाईचा रोल केला होता. आणि त्यानंतर त्यांनी लागोपाठ आई तुझा आशीर्वाद, कुंकू लावते माहेरी, गृहलक्ष्मी अष्टरूपा जय वैभवलक्ष्मी माता, आदिमाया आदिशक्ती, श्री महालक्ष्मी व्रतकथा, माय माऊली मनुदेवी, सुवासिनीची सत्वपरीक्षा, अग्निपरीक्षा, बाळूमामांच्या नावानं चांग भलं अशा दैवी महती सांगणाऱ्या सिनेमात काम केलं. त्यापैकी काही चित्रपटांची त्यांनी निर्मिती देखील केली. मोठा पडदा गाजवल्यानंतर त्यांनी टीव्हीकडे आपला मोर्चा वळवला. त्यांनी केलेल्या अमृतवेल, युगंधरा, बंदिनी, ए रे रे पैसा, आकाशझेप या मालिकाही खूप गाजल्या. पण तिथं त्या जास्त काय रमल्या नाहीत. साधारण 90च्या दशकात त्यांनी समीर आठले यांच्याशी शुभविवाह उरकून टाकला होता. त्यांना ईश्वरी आणि कस्तुरी अशा 2 मुले आहेत. आपली अभिनय कारकीर्द सांभाळताना त्यांनी त्यांच्या कुटुंबाची यशस्वीरित्या जबाबदारी स्वीकारली. त्यांच्या एका मुलीला त्यांनी पायलट केलंय. दरम्यान 2015 नंतर त्यांनी त्यांच्या टाईपचे सिनेमे सोडून इतरही काही आशयप्रधान आणि कॉमेडी सिनेमातून आपली दुसरी इनिंग सुरू केली. त्यापैकी ओळख माय आयडेंटिटी, डॉक्टर सलील कुलकर्णी यांचा वेडिंगचा सिनेमा आणि आता 2 वर्षांपूर्वी आलेला धुरळा यात अलका कुबल वेगळ्याच रूपात सगळ्यांना दिसल्या. धुरळा सिनेमात तर बचत गटाच्या महिला मेंबरला सोबत घेऊन बचत गटाच्याच ऑफिसमध्ये अलका कुबल यांना दारूचा ग्लास चेअर्स करताना पाहिलं आणि मेंदूला एकदम हादरा बसला. असो, पण त्या रोलमध्ये अलकाताई टॉप क्लास शोभून दिसल्या. आता आगामी काळात त्यांनी अशाच आउट ऑफ द बॉक्स भूमिका स्वीकारून आम्हाला आश्चर्याचे धक्के द्यावेत ह्यापेक्षा. पण काही म्हणा, ज्या काळात लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, सचिन पिळगावकर, महेश कोठारे यांच्या सिनेमांनी मराठी फिल्म इंडस्ट्री दणाणून सोडली होती, त्याच काळात त्यांच्यासमोर फक्त आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षक थिएटरपर्यंत खेचून आणण्याची ताकद फक्त अलका कुबल यांच्यात होती आणि ती आजही आहे. एका स्त्रीनं जग जिंकायचं ठरवलं तर ती काही करू शकते हे अलकाताईंकडे बघून कळतं. बाकी तुम्हाला त्यांचा नेमका कोणता सिनेमा आणि कोणती भूमिका जास्त आवडली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथेही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.